जुलै 2010. मी सरांना विनंती करते की त्यांनी मला मार्गदर्शन करावे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विधी महाविद्यालय हडपसर आणि या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर रंजना पाटील मॅडम, त्याचबरोबर पुणे विद्यापीठाचे SOD म्हणजेच SDO म्हणजेच विद्या विकास अधिकारी, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व माननीय प्राध्यापक वर्ग व समोरचे सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनी, आज आपण जागतिक मराठी गौरव दिन साजरा करत आहोत. खरं तर तो काल होता. 27 फेब्रुवारी हा जागतिक मराठी दिन साजरा करण्यापाठीमागची भूमिका अशी आहे की विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी आपली जयंती साजरी करण्याचा ज्यावेळी लोकांनी त्यांच्यापुढे आग्रह केला होता की तुमची जयंती आम्ही कशी साजरी करावं, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये अभ्यासाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. मराठी माझा श्वास, प्राण आणि कंठ होता. मराठी माझं सर्वस्व होतं. ज्या मराठीसाठी मी उभं आयुष्य वेचलं आणि वाहिलं. शब्दांची ही पुष्पांजली ईश्वराच्या साहित्यिक पंढरीच्या वारकऱ्यांच्या पायावर मी ही वाहिलेली आहे. आणि म्हणून माझी ज्यावेळी तुम्ही जन्म दिन म्हणून किंवा जयंती म्हणून साजरी करणार, त्यावेळी मराठी भाषा दिन म्हणून साजरा करावा. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. किंवा ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. याप्रमाणे आत्ताच सूत्रसंचालन करणाऱ्या मुलीने सांगितलं की लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी. झालो खरंच धन्य, ऐकतो मराठी. आमच्या मनात दंगते मराठी, आमच्या रगात रंगते मराठी, आमच्या नसात नाचते मराठी, आमच्या उरात भरते मराठी, आमच्या घराघरात वाढते मराठी, आमच्या कुलात नांदते मराठी, आमच्या पिलात जन्मते मराठी, आमच्या मुलात वाढते मराठी. अशी ही आपली सर्वांची जी माय मराठी आहे. एवढ्या जगामध्ये माय मानतो मराठी. आणि म्हणून आपली ही माय, प्रत्यक्षात आई असणारी मराठी भाषा, हिच्या संवर्धनानिमित्त, तिच्या वाढीसाठी, तिच्या उत्कर्षासाठी, तिचा विकास आणि तिची वाढ करण्यासाठी, तिचं संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध व्हायचं आहे. आणि म्हणून प्रथमतः मी विवा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांना या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. खरं तर मराठी भाषेची सुरुवात कधी झाली? आपल्याकडे वेद हे ईश्वराचे निश्वास मानले जातात. म्हणजे ईश्वराच्या बिंबीमधून, नाभिकमलामधून त्याची निर्मिती झाली अशी मानलं गेलेलं आहे. आणि म्हणून वेदानंतर जी जीवन जगत असताना आपल्या जीवनामध्ये दुःखाची तीव्रता कमी व्हावी, त्याच्या वेदनाची वकवक दंश कमी व्हावा, आणि म्हणून अशी काही जी अरण्यामध्ये गेली, जंगलामध्ये गेली, दूर गेली, त्या ठिकाणी त्यांनी साधना केली, मनाची एकाग्रता साधली, आणि मग त्या ठिकाणी त्यांना जी अनुभूती आली, जो अनुभव आला, जे विचार त्यांच्या मनामध्ये प्रगट झाले, ते विचार मांडण्यासाठी त्यांनी प्रथमतः काय केलं असेल, त्यांच्या तोंडातून जी सूत्र बाहेर पडली, जे विचार बाहेर पडले, ते वेद उपनिषद होय. म्हणजे वेदाच्या अंती जे सूत्र आले मानवी कल्याणाचे, त्याला वेदांत असं आपण म्हणतो. अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानाम ब्रह्म, तत्वमसी, आयामात्मा ब्रह्म. ही जी 4 वेदांची 4 सूत्र आहेत की आपण त्या ईश्वरापासून आलो, त्या ईश्वराचे आपण अंश आहोत. आणि म्हणून इथून पुढे ते वेदाच्या अंती आलेले जे अक्षर आहे त्याला वेदांत आपण असं म्हणतो. परंतु
मराठी भाषेची खरी सुरुवात कुठून झाली जर आपण थोडा विचार करायला लागलो तर आपल्याला थोडंसं पाठीमागे जावं लागेल. आपल्याकडं रामायण आणि महाभारत ही आपल्या भारतीय संस्कृतीची मानबिंदू आहे, लक्षात ठेवा. कारण रामायण आपल्याला काय शिकवतं आणि महाभारत काय शिकवतं पहा. रामायण म्हणतं तुझं ते तुझं आहे, माझं ते माझं आहे. कळालं मी काय म्हणतो ते? तुझं ते तुझंच आहे, माझं ते माझं आहे. पण महाभारत असं म्हणतं की माझं ते माझंच आहे आणि तुझं सुद्धा माझंच आहे. याचं नाव महाभारत आहे, लक्षात. म्हणजे ही दुर्योधनाची प्रवृत्ती आहे. तर सुमारे 5000 वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर कर्तव्य विन्मुख झालेला अर्जुन त्याला कर्तव्य सन्मुख करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गीता हे शास्त्र सांगितलं. आपणा सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी महाभारती युद्ध ठरलेलं आहे आणि या युद्धाची सुरुवात अशी होते की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाचैव किम कुर्वत संजय. हे संजय, त्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर पंडूची आणि माझी मुलं युद्धासाठी जमलेली आहेत, तेव्हा ती आता काय करत आहेत तू मला सांगतोस का? तर ते संजयाला दूरदृष्टी मिळाली आहे, म्हणजेच तेच आजचं आपण त्याला दूरदर्शन असं म्हटलं जातं. आणि मग याच्या अगोदर आपल्याला माहिती की पांडवांनी खरं तर दूध खेळायला नको होतं, परंतु ते दूध खेळले म्हणजे जुगार खेळले आणि त्या जुगारीमध्ये ते सर्वस्व हरले. संपत्ती हरली, इस्टेट हरली, प्रॉपर्टी हरली. सर्व हरल्यानंतरही पुन्हा पुन्हा आग्रह करून या मोहामध्ये अभिलाषामध्ये बळी पडलेला जो राजा धर्म आहे, शेवटी त्याची मती त्या ठिकाणी गुंग झाली आणि शेवटी पत्नीसुद्धा पणावर लावण्यात आली. आपल्याला माहिती आहे, कारण दुर्योधनाने खोचक प्रश्न केला, अरे तुझ्याकडे काहीच कसं काही नाही, अजून तुझ्या स्वामित्वाची एक वस्तू आहे ना, ती म्हणजे कोण असेल तर द्रौपदी असेल. तिला पणावर लावलं आणि भर सभेमध्ये तिला आणलं गेलं. आपल्या सर्वांना माहिती. ती सांगते मला सभेमध्ये यायचं नाही, मी सभेमध्ये येऊ शकत नाही, तरी पण तिला त्या ठिकाणी आणलं गेलं. आणि आणलं गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी शेवटी पांडवांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास ठरला. 12 वर्षाचा वनवास म्हणजे याचा अर्थ तडीपार. 12 वर्षात त्या गावामध्ये यायचं नाही. पण 1 वर्षाचा अज्ञातवास असा होता की त्या वर्षामध्ये जर पुन्हा कौरवांनी त्यांना ओळखलंच तर पुन्हा त्यांना 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगावा लागणार होता. त्यासाठी कौरव सातत्याने प्रयत्न करत होते. आणि मग हे प्रयत्न करत असताना आपल्याला माहिती की पांडवांनी 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगला. आणि हे भोगल्यानंतर ज्यावेळी पांडव हस्तिनापुरामध्ये आले त्यावेळी पांडवांनी प्रश्न केला की धर्म आपलं दुर्योधना, पांडव आम्ही तुझे भाऊ आहोत आणि भाऊ असल्यामुळे तुझ्या राज्यातलं अर्ध राज्य तू काय कर, आम्हाला दे, आमचा हिस्सा आहे, वंश परंपरेने आलेला तो वाटा आमचा आहे, तेव्हा आम्हाला दे, हा संस्कृतीचा नेम आहे. परंतु तो दुर्योधन होता, त्यांनी सांगितलं हे पहा, जरी तुम्ही भाऊ आणि कोणी असतील तर मला त्याची काही जाणीव नाही, मला त्याची काही गरज वाटत नाही. मी फक्त एकच विचार करतो, कोणता की युद्धाशिवाय कोणी राज्य देत नाही, भीक मागून कोणी राज्य देत नाही. जर तुमच्या अंगात सामर्थ्य असेल तर तुम्ही काय करा, आमच्याशी युद्ध करा. मग ते कृष्णाकडे जातात. कृष्णा शिष्टाईसाठी येतो आणि कृष्ण हस्तिनापुराच्या सभामध्ये सांगतो की हे दुर्योधना, पांडवांनी 12 वर्षाचा वनवास 1 वर्षाचा अज्ञातवास भोगलेला आहे, तेव्हा तो आता त्यांचा अर्धराज्य त्यांना परत दे. पण तो दुर्योधन वृत्तीचा आहे, तो सांगतो हे बघ, मी अर्धराज्य काय विचारतो, कुठंतरी सोप्यावर, ओट्यावर, वस्त्रीवर, बांधावर एवढी जागा काय मागतोस तू मला? सुईच्या अग्रभागावर बसेल एवढी देखील जागा मी माझ्या राज्यातील पांडवांना देणार नाही, माझा हिस्सा देणार नाही. आज जर एखादा भाऊ दुसऱ्या भावाला म्हणत असेल ना मी तुला काहीच देणार नाही, तर मला वाटतं त्याला दुर्योधन समजायला हरकत नाही, दुसरा दुर्योधन शोधण्याची गरज नाही. आपण तर कायद्याचे विद्यार्थी आहात, बरोबर आहे की? हे इथे घडलेलं आहे. मग त्यावेळी कृष्ण पुन्हा सांगतो की अरे कुठंतरी जागा दे ना, तू ओळखला का मला कोण आहे ती? अरे मी संपूर्ण विश्वाचा गतीर भरता प्रभू साक्षी, म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हले, जो जगाते चाळिता, पर्वती बैसका न सांडावी, समुद्र रेखा न उलंडावी, पृथ्वी या भूते व्हावी ही आज्ञा माझी. या डोंगरांनी या पर्वतांनी जागा सोडता कामा नये, या समुद्रांनी जागा सोडता कामा नये. भगवान सांगतात मी एवढा शक्तिमान आहे, वृक्षाचं पान देखील माझ्या सत्तेने हलत नाही आणि तू मला ओळखलं नाहीस का?
त्यावेळी विचार करा. मोठा माणूस ज्यावेळी लोकांना ओळखू येत नाही, समजायचा हा दुर्योधनाच्या प्रवृत्तीचा माणूस आहे की याला कुणी मोठं कुणी दिसत नाही आपल्यापेक्षा श्रेष्ठ. अरे तो सांगतो तुझी काय योग्यता आहे मला माहिती आहे, सांगू तुला. अरे त्या गोकुळामध्ये गवळणीबरोबर जार व्यभिचार कर्म करणारा असा तू श्रीकृष्ण, तू मला काय सांगतोस. त्याने तो प्रस्ताव त्या ठिकाणी नाकारला. शेवटी युद्ध हे अटळ ठरलं. युद्ध अटळ ठरल्यानंतर त्या ठिकाणी शेवटी कृष्ण मदत करणार, कारण कृष्ण हा आत्याचा मुलगा आहे पांडवांच्या. दुर्योधन त्या ठिकाणी गेला, पण गमेंडी असल्यामुळं, अहंकार असल्यामुळे. कारण मित्रांनो लक्ष ठेवा, ज्यावेळी आपल्याला ज्ञान मिळवायचं, विद्या मिळवायचं, त्यावेळी आपल्याकडे जर विनिमय नसेल तर ती विद्या आपल्याला प्राप्त होत नाही. महाभारतातलं कर्णातलं सर्वांना मोठं उदाहरण माहिती आहे की जर गुरुचा शाप असेल, कृपा नसेल तर आपली ती विद्या आपल्याला कधीही फळाला येत नाही. शेवटी आपल्याला ती धोका देते, आशीर्वाद देत नाही, शेवटी ती शाप देत असते. म्हणून गुरुचं स्मरण, गुरुबद्दलची आपुलकी, आष्टा म्हणजे आस्था आपल्याला आपल्या मनामध्ये नेहमी तो निर्माण झाला पाहिजे. कारण श्रद्धावान लभते ज्ञान, गीता सांगते की येथे सेवा हा दारवंटा. म्हणजे विद्या मिळवत असताना नम्रपणे आपण गेलं पाहिजे, तेव्हा ती विद्या गुरुप्रसादाने कृपेने आपल्याला प्राप्त होत असते. शेवटी दुर्योधन डोक्याकडे बसला, अहंकारी आहे. शेवटी अर्जुन आला ना, अर्जुन येऊन पायाकडे बसला, नमस्कार केला. देवाचे पाय त्या ठिकाणी चोपायला लागला आणि पाय चपत असताना असं घडलं की कृष्ण उठला. उठल्याबरोबर कृष्णाने आयडिया केली की डायरेक्ट अर्जुनाला विचारलं तू कधी आलास. दुर्योधनाने सांगितलं देवा मी अगोदर आलेलो आहे, युद्ध सुरू होणार आहे, आम्हाला मदत हवी आहे. कृष्णाने सांगितलं मला अगोदर कोण दिसलाय, अर्जुन दिसलाय, मी अर्जुनाला देणार, काय द्यायचं तू वर. दुर्योधनाची तडफड झाली, अर्जुनाला वर देणार. बरं बघू म्हटलं काय अर्जुन मागतोय. अर्जुन कुठं लेशान आहे. अर्जुनाने सांगितलं देवा जपी तपी योगी हजारो वर्षे गिरिकंदरात राहतात, ध्यान साधना उपास पारायण ग्रंथवाचन करतात, तरी तू त्यांना प्राप्त होत नाही, त्यांच्या स्वप्नातही जात नाहीस, आणि तू आता माझ्या पुढं आलास. देवा मला फक्त तू पाहिजे. देवाने सांगितलं पण लक्षात ठेव, मी युद्ध धरणार नाही, युद्ध करणार नाही, शस्त्र हातामध्ये धरणार नाही, काहीच करणार नाही, मी फक्त युक्तीच्या 4 गोष्टी सांगितलं. तरी पण अर्जुनाने सांगितलं देवा मला तेच पाहिजे, फक्त तू पाहिजे. कारण धर्म गेला, नीती गेली की तू जाणार हे मला माहिती आहे, म्हणून मला तू पाहिजे. त्यावेळी सरळ सांगितलं की मी तुझ्या बाजूने येईल, पण लक्षात ठेव मी एकटा असेल, युद्ध करणार नाही. बघा दुर्योधन हुशार होता. तो म्हटलं मला वाटलं अर्जुन शहाणा असेल, पण तो महामूर्ख निघाला. याचं कारण त्याला एवढं कळत नाही की कोई भी चीज उठाव 2-2 रुपये की असं काही ते काय वस्तू आहे का. आपल्याला युद्ध खेळायचं इथे बाहुबल पाहिजे, सैन्य पाहिजे, बरोबर आहे की. युक्ती नको आहे नुसत्या, गप्पा छापा नको. ते काय वडापाव खाताना काही गप्पा छापा मारायच्यात का, तसलं काही नको आहे. त्याने सांगितलं की युद्ध पाहिजे. आणि मग देवाने सांगितलं की मी एका बाजूनी, माझं सैन्य एका बाजूनी. अर्जुनाने सांगितलं तरी देवा तूच पाहिजे. दुर्योधन म्हटला बास आपलं काम झालं, आपल्याला सैन्यच हवा. तुला काय पाहिजे दुर्योधना. त्यांनी सांगितलं मला काय नको देवा, मला काय पाहिजे फक्त सैन्य पाहिजे. दोघांचं ठरलं, युद्ध फायनल झालं. मध्यस्थी का केली होती याचं कारण आहे, धर्माला माहिती होतं की या युद्धामध्ये हजारो पुरुष मंडळी मरणार आहे, हजारो जीव बळी पडणार नाहीत, अनेक घोडे, हत्ती, अनेक प्रकारचे सैनिक या ठिकाणी मारले जाणार आहेत. आणि या संपूर्ण त्याचं जे पाप आहे तो जो युद्धाला कारणीभूत ठरेल त्याच्या डोक्यावरती जाईल. आणि म्हणून देवा मला हे पाप नकोय, पुन्हा नरकाला जायचा रस्ता नकोय. आणि मग त्यांनी सांगितलं की देवा मला तू पाहिजे. अनेक स्त्रियापती वारल्यानंतर त्या ठिकाणी नाही म्हटलं तरी व्यभिचार घडू शकतील, आणि या सर्वांचं पातकी अकांताचा शाप मला मिळेल, म्हणून देवा मला तू पाहिजे. आपल्याला माहिती इथे गीतेची सुरुवात झाली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सव मामक पांडवाचैव किम कुर्वत संजय. हे संजय त्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर माझ्यानी पंडूची मुलं युद्धासाठी जमले, तेव्हा काय करतात. इथपासून ती शेवटचा गीतेचा श्लोक, यत्र योगेश्वर कृष्णो यत्रो पार्थोर धनुर्धरा तत्र श्री विजयोर दुर्वा नीतीर मतीर्म. म्हणजे जिथे देव असेल तिथे विजय असेल, जिथे धर्म असेल तिथे विजय असेल. ही 700 श्लोकाची गीता, संपूर्ण उपनिषदातलं जे ज्ञान आहे, मी मगा सांगितलं ऋग्वेद असेल, यजुर्वेद असेल, अथर्ववेद असेल, सामवेद असेल, या सर्वांचं ज्ञान हे गीतेमध्ये आलं. आणि गीता हे ज्ञान संस्कृत भाषा, कारण ही देववाणी आहे, आणि ती सर्वसामान्य मराठी भाषिकांना कळत नव्हती, बहुभाषिकांना कळत नव्हती. म्हणून त्याचा कैवार घेण्यासाठी ज्याप्रमाणे रामकृष्ण परमहंसांनी सर्व धर्माचा अभ्यास केला, मशिदीमध्ये सुद्धा गेली, तिथं सुद्धा नमाज पडले, ही अनुभूती घेतली. परंतु त्यांनी विवेकानंदांना सांगितलं की लौकिक अर्थानं मी पदवीधर नाही आहे, माझं शिक्षण तुझ्या इतकं नाही आहे, तुझ्याप्रमाणे मला शब्दाच्या भाषेत मांडता येत नाही, तेव्हा तू काय कर, एकच कर,
की हे माझे जे अनुभव आहेत ना, तुझ्या रूपाने तू काय कर, संपूर्ण विश्वाला दे. आणि म्हणून जवळजवळ 350 वर्ष युरोप खंडावर व्याख्यानाचा 3.5 वर्षे व्याख्यानाचा पाऊस युरोप खंडावर पाडण्याचं काम केलं. याचं कारण त्यांच्या गुरुदेवांनी त्यांना दिलेलं मंत्र किंवा त्यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान. म्हणून हिंदू संस्कृतीचं तत्त्वज्ञान हे आपल्यापर्यंत येऊन पोहोचलं. त्याचप्रमाणे निवृत्तीनाथांनी सांगितलं, मी योगी आहे, मी नाथ परंपरेचा आहे, आईवडील हे वैष्णव परंपरेचे आहेत, मला हे असलं काही बोलता वगैरे येत नाही, पण अनुभव आहे. तेव्हा हे ज्ञानदेवा तू काय कर, तर हे संपूर्ण मराठी भाषेमधून आण. तिरे संस्कृताची गहने तोडोनी मराठी शब्द सोपाने रचिली धर्म निदाने श्री निवृत्ती देवी. आणि म्हणजे निवृत्तीनाथांनी सांगितल्यानंतर हे गीतेच्या 700 श्लोकातलं 9033 हे तत्त्वज्ञान त्या ठिकाणी आणलं आणि मराठी भाषेचं पहिलं बंड या ठिकाणी सुरुवात झालं. आणि म्हणून म्हटलं जातं, त्या बड्या बंडवाल्या माझी ज्ञानेश्वर माने पहिला बंडाचा झेंडा कुणी उभारला असेल, क्रांतीचा झेंडा कुणी उभारलेला असेल तर तो संत ज्ञानेश्वर महाराजांनी उभारला. आणि म्हणून बहिणाबाईंनी म्हटले की ज्ञानदेवे रचिला पाया, सर्व चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये म्हटले, यारे लहान थोर याती भलती नारी नर, न करावा विचारण लगे चिंता कोणाशी. 18 पगड जातीतील सर्व संत त्या ठिकाणी आले. गोरोबा काका असतील, चोखोबारा त्यांचा परिवार असेल, नामदेव महाराज असतील, जनाबाई दासी असेल, घरातल्या प्रत्येक कुटुंबाला त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवलं. आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये पंढरीसी लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकोमेका. ज्ञानदेवांनी या भावनेचा, या विचाराचा पाया घातला की मी जसं संस्कृत भाषेवरचं जे मराठीमध्ये तत्त्वज्ञान आणलेलं आहे, जशी एखादी नदी वाहत असते, त्या नदीला एखादं धरण किंवा बांधारा बांधला की त्या पाण्याचा उपयोग सर्व बाजूच्या लोकांना पिण्यासाठी म्हणा, जसं खडकवासल्याचं पाणी आपल्याला प्यायला येते तसं बाजूच्या गावाला होत असतो. त्याचप्रमाणे या आपलं जी गीता आहे 700 श्लोकाची, तिचं 9033 ज्याला आपण भाषांतर म्हणण्यापेक्षा रूपांतर केलं, विश्लेषण केलं, 700 श्लोकाचं 9033 विश्लेषण केलं आणि सर्व संतांना सांगितलं की माझ्यासारखी तुम्ही पण काय करा, मराठी लिहा. माझा मराठाची बोल कौतुके, अमृताते पैदासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. माझे हे मराठीचे नुसते शब्द नाहीत, हे अमृताचे कल्लोळ आहेत. कोणत्याही याला लावलं तरी, अमृताची जरी पैज लावली तरी अमृताहून गोड ही कोणती आहे, आपली मराठी भाषा आहे. आणि म्हणून मराठी भाषेचा पहिला कैवार घेतला, या भूमिकेचा पाया घातला. आणि 12व्या शतकामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये मराठीच्या साहित्य सरितेला या ठिकाणी महापूर आला. मराठीची सुरुवात तशी पाहिली तर आपल्याकडे साधारण 5व्या-6व्या शतकापासून होती. चिकुर्डीचा जो पहिला शिलालेख आहे तिथपासून, त्याच्यानंतर अक्षीचा शिलालेख आहे, सासवडचा शिलालेख आहे, श्रावण बेळगोळचा शिलालेख आहे, पंढरपूरचा शिलालेख आहे, आळंदीचा शिलालेख आहे, पळसदेवचा शिलालेख आहे. इथे लिखित स्वरूपाची दगडावर जे काम करतो आपण ती भाषेला सुरुवात झाली, पण लिखित स्वरूपाची भाषा नाही. आपल्याकडे मराठीतला पहिला ग्रंथ पूर्वी विवेक म्हणजे मुकुंदराजांचा विवेकसिंधू हा मानला जात होतो. पण लक्षात ठेवा, आता संशोधनानंतर सिद्ध झालेलं आहे की मराठी भाषेतला पहिला ग्रंथ विवेकसिंधू नसून तो महानुभाव संप्रदायातील चक्रधर स्वामी यांचं जो लीळाचरित्र नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ मराठीतील पहिला आहे. कारण UPSC MPSC स्पर्धा परीक्षाला तुम्हाला त्या ठिकाणी ज्यावेळी प्रश्न विचारला जाईल तर त्या ठिकाणी तुम्ही विवेकसिंधू, लीळा म्हणजे लीळाचरित्र हे नाव सांगायचं, विवेकसिंधू नाही तुम्ही विचारताल. कारण काय, त्याची भाषा अलीकडची आहे, तत्त्वज्ञानाची पातळी अलीकडची आहे. त्याचबरोबर त्याच्यातलं जे तत्त्वज्ञान आहे ते सुद्धा अलीकडचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे संवत्सराचा जे दिलेले आहेत त्याचा मात्र मेळ बसत नाही. आणि म्हणून तो ग्रंथ हा नंतरचा ठरतो, परंतु त्याच्यामध्ये जे काही पुरावे आले ते मात्र अगोदर आहेत, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येणार नाही. आता भाषा अलीकडची म्हणजे कसे, अलीकडे आपण काय म्हणतो, पूर्वी मॅडम आपल्याकडे हे असे ड्रेस आपण वापरत नव्हतो पूर्वीच्या काळामध्ये, काही ग्रामीण भागात जात नाही पण इथपर्यंत कट व्हायचे, त्याला पोलकं असं म्हणायचं, खाली तो लंगा वगैरे असा शब्द वापरला जायचा. आता आपण टी-शर्ट, जीन्स पॅन्ट म्हणजे इथपर्यंत आपण पोशाखाच्या बाबतीत भरपूर प्रगती केलेली, बरोबर आहे की नाही. पण त्या काळामध्ये आपण सर्वजण पसायदान म्हणताना असं म्हणतो, तोसोनी मज द्यावे पसाय दानही, तसं नाही, तोखोनी मज द्यावे पसाय दानही. म्हणजे त्यावेळी विख शब्द वापरायचे, विष हा शब्द वापरत नव्हतो. आपल्या सुलभीकरणासाठी शॉर्ट बट स्वीट असं म्हणतो ना आपण थोडक्यामध्ये,
तसं केलेलं आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून ती भाषा ही अलीकडची आहे, तत्त्वज्ञानाची पातळी अलीकडची आहे. जर एखादं म्हटलं तर इंटरनेट 10 म्हणजे 50 वर्षापूर्वी होतं किंवा अशा काही गोष्टी होत्या, मोबाईल होता, तर तुम्ही काय म्हणताल या अवस्थेत नव्हता, असेल कदाचित दुसऱ्या, पण या अवस्थेत नव्हता. त्यावेळी फेसबुक, व्हॉट्सअप या गोष्टी त्या काळात नव्हत्या. ही अलीकडच्या आपल्या काळातली, बरोबर आहे की नाही. जर पूर्वीचं म्हटलं तर काहीतरी कुठंतरी बोलण्यामध्ये चूक होती. आणि म्हणून त्या ठिकाणी मराठी भाषेची सुरुवात झाली. लीळाचरित्र हे सांकेतिक भाषेत ज्यावेळी परकीय आक्रमण झाले त्यावेळी सांकेतिक भाषेमध्ये लिपिबद्ध केल्यामध्ये, समजा एखादं मी तुम्हाला उदाहरण देतो, ABCD आपण म्हणतो, त्याच्या खाली 1 2 3 4 लिहिले. आणि जर आपल्याला एखादं शहराचं नाव लिहायचं असेल बीड, तर बीला 2 क्रमांकी. म्हणजे अशा पद्धतीने आपण ते संकेत शोधतो मिलिटरीमध्ये, किंवा तुम्हीसुद्धा युक्तिवाद करताना त्याचे संकेत शोधतात. त्या पद्धतीने सांकेतिक भाषा असल्यामुळे ती नंतर पुढे आली आणि तो मराठीतला पहिला ग्रंथ ठरला गेला. गुजरातमध्ये महानुभाव संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणात वाङ्मयाची निर्मिती झालेली आहे. खरं तर तिकडे गुजराती असताना देखील त्या ठिकाणी असं म्हटलेले की जी रचना करायची ना तुम्ही ती मराठीमध्येच केली पाहिजे, असा चक्रधरांचा स्वतःचा आग्रह होता. म्हणजे भाषा माझी साजरी मराठी असं म्हटलेले, भाषात सर्वात चांगली कोणती भाषा असेल तर ती मराठी आहे. म्हणजे महानुभाव संप्रदायाने पहिला ग्रंथ त्यांचा तत्त्वज्ञान प्रचार प्रसारासाठी गट, मार्ग, पंथ असं म्हटलं जातं, संप्रदाय त्यांनी तिथे सुरुवात केली. ज्ञानेश्वरीच्या बाबतीत तर सरळ उल्लेखच आहे, शेके 1272 ते टीका केली ज्ञानेश्वरी. म्हणजे ही ज्ञानेश्वरी आहे, पण ही थोडी नंतरच्या काळातली आहे. आणि म्हणून मराठी भाषेतला पहिला ग्रंथ इथून लिखाणाला सुरुवात झाली. सुरुवात झाल्यानंतर पुढे आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी हे तर काम केलेलंच आहे. त्याच्यानंतर एकनाथ महाराजांचा कालखंड आला. एकनाथ महाराजांच्या कालखंडामध्ये त्यांच्या समकालीन सर्व संत, आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला माहिती असेल की त्यांचा स्वतःचा मुलगा हरिपंत, त्याला संस्कृतची आवड असल्यामुळे तो वडिलांना नावं ठेवायचा, तुम्ही काही मराठी भाषेतून बोलताय नाही करताय तत्त्वज्ञान, संस्कृत भाषेतून करा, ती देववाणी आहे. त्यावेळी एकनाथ महाराजांनी सांगितलं की संस्कृतवाणे देवी केली तरी मराठी काही चोरापासून झाली? मराठी काही चोरापासून झालेली का? नाही. आलं का लक्षात? आणि म्हणून मराठी भाषेचा पहिला कैवार घेतला, बंड केलं त्या ठिकाणी, आणि सर्व तिला एक पाठबळ दिलं. आणि म्हणून ज्ञानदेव रचिला पाय इथून सुरुवात झाली, म्हणजे एकनाथ महाराजांच्या कालीन. पण आपल्याला माहिती आहे की त्या काळामध्ये काशी जे सर्व विद्यापीठ मानलं जातं त्या काळामध्ये एकनाथाचा एकनाथी भागवत ग्रंथ आहे. या ग्रंथाची तेथील विद्वानाने ज्यावेळी वाचली आणि त्यांना महत्त्व कळालं, महती कळाली, त्यावेळी पालखीमधून काशी क्षेत्रामध्ये त्या ग्रंथासह एकनाथ महाराजांची मिरवणूक काढलेली होती. मला सांगा, काशी हा प्रदेश आपल्यापासून दूर आहे, तिथे मराठीचा काहीच संबंध देखील नाही. मग त्या लोकांना ही मराठी कळली कशी काय, समजली कशी काय, जाणवली कशी काय? याचा अर्थ तिथे सुद्धा मराठीचा अभ्यास केला जात होता. आपल्याला माहिती आहे 8व्या शतकामध्ये शंकराचार्यांनी जे 4 त्यांचे अध्यासनं स्थापन केलेली आहेत, 4 मठ स्थापन केलेले आहेत. यासुद्धा मठावर आपल्या कोल्हापुरीमध्ये देशस्थ ब्राह्मण जे म्हणतो आपण, हे ब्राह्मण कंपनी तिथे पूजासाठी नेमलेली होती, लक्षात ठेवा. म्हणजे त्या ठिकाणी 4 धाम तीर्थयात्रा आपण जे म्हणतो, या तीर्थयात्रेला आपली लोक तेव्हापासून जात होती, पुरातन काळापासून. म्हणजे याचा अर्थ त्या लोकांना सुद्धा मराठी तिथं कळत होती, काहीतरी कळत होती, कुणीतरी मध्यस्थी करणारे होते. आणि म्हणून मराठी भाषेचं हे जे वर्चस्व आहे किंवा सिद्धत्व आहे, हे तुम्हाला सांगतो ऋग्वेदामध्ये मॅडम त्याच्या काही हे क्रियापद आलेले आहेत तिथे त्या ठिकाणी. म्हणजे तिथपासून, ऋग्वेदापासून, म्हणजे इतक्या प्राचीनपासून मराठी आपल्या अस्तित्वात आहे. तिथे मराठीची खास रूप आहेत. तन आपण जे तृण म्हणजे संस्कृतमधून आणि तन म्हणजे मराठीमधून म्हणतो. म्हणजे त्या काळापासून मराठी अस्तित्वात आहे. म्हणून अभिजात भाषेचा दर्जा तिला मिळण्यासाठी अभिजात भाषेत दर्जा देताना काही त्याचे गमक असतात की ती भाषा कमीत कमी तिची संहिता लेखने किमान 1500 ते 2000 वर्षापूर्वी मागे जायला पाहिजे. तिची संहिता उपलब्ध आपल्याकडे पाहिजे. आणि ती मराठी मानसोल्लास म्हणून जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये मराठीचा त्या ठिकाणी विचार मांडलेला आहे. म्हणून अशी ही पुरातन असणारी मराठी ही आपल्याकडे आलेली आहे. त्याच्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराज, आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर त्यांनी व्यवहार कोश मराठीमधून तयार करून घेतलेला आहे. त्याचबरोबर शहाजीराजे ज्यावेळी तिकडे बंगलोरला तिकडे गेलेले होते, त्यावेळी स्वतः आपले मराठीची लोक आपल्याबरोबर त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते. म्हणजे तेव्हासुद्धा ती भाषा अस्तित्वात आणि चांगली आलेली. तुकाराम महाराजांनी तर पुन्हा कळसच केलेला आहे त्यावर.
तुका झाला असे कळस. महाराजांनी ते सांगितले, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्न. आमच्या घरामध्ये शब्द हे रत्न आहे. शब्द हे आमची संपत्ती आहे. संपत्ती प्रॉपर्टी आहे, इस्टेट आहे. नवे नवे शब्द आमच्या जीवाचे जीवन आहे. शब्द हेच आमच्याकडे धन आहे. हे पैसा संपत्ती याच्यापेक्षा शब्द हेच आमचं धन आहे. आणि म्हणून शब्दचे आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. याच्याहीपेक्षा शेवटी महाराजांनी असं म्हटलंय, तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरवे पूजा करू. शेवटी आमचा देव हा शब्द आहे. आणि आपल्याला माहीत आहे की प्राध्यापक असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, नेतृत्व करणारे असतील, देशाचे पंतप्रधान असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील आणि शेवटी वकील असतील, प्राध्यापक असतील, तर सर्वांचं भाषेवर काय पाहिजे? शब्दावर प्रभुत्व असलं पाहिजे. शब्दपरी निष्णात गुरुची लक्षणं संतांना म्हटलेलं आहे. आणि आपण जर युक्तिवाद करणार आहोत तेव्हा ज्याची भाषा चांगली असेल ना त्याचं प्रभुत्व सर्वावर पडतं. आज उज्ज्वल निकमचंच नाव काय घेता? मी एक उदाहरण म्हणून घेतोय. का घेता आपण सर्वजण? आपण तर त्यांना आदर्श मानता. याचं कारण आहे शब्दपरी निष्णात किंवा शब्दावर प्रभुत्व, त्याचा अभ्यास असाध्य ते साध्य करीता असायास कारण अभ्यास तुका म्हणे. आपण जर पाहिलं तर गुजरात असेल, कर्नाटक असेल, अनेक ठिकाणी आपले मराठी पूर्वी ग्रंथालय होते. त्या ठिकाणी भाषेचे आदान प्रदान होत होते. परंतु लिखाणाचं जे आपल्याकडे आलेलं आहे ते साधारण 16व्या शतकापासून एकदम म्हणजे प्रिंटिंग पद्धतीने आलेलं आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे भुर्जपत्रावर लिहिलं जायचं, शिलालेखामधून लिहिलं जायचं, त्याच्यानंतर सुवर्णपत्रावर लिहिलं जायचं. आळंदीमध्ये आता मला वाटतं ज्ञानेश्वरी मंदिर होतं की जे आपल्या याच्यावर फरशीवर किंवा आपण स्टाईलवर पोचतो म्हणतो आपण, किंवा आळंदीमध्ये जो शिलालेख आहे तो 1039चा मराठीचा पुरावा देणारा आहे. म्हणजे भाषा ही खूप पुरातन आहे. परंतु व्यावहारिक जगतामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि या क्रांतीनंतर इंग्लिशचा प्रभाव सर्व या ठिकाणी आला. मॅडमच्या आमची मग बोलताना चर्चा झाली की आपल्याकडे मॅकॉले नावाचा जो इंग्रज शास्त्रज्ञ भाषेचा होता, त्यांनी जी शिक्षण पद्धती एका ठिकाणी आणली तर त्यावेळी त्यांना फक्त आपल्याकडे कारकून हवे होते. त्यांच्या मदतीसाठी, त्यांचं काम व्यवस्थित चालण्यासाठी, आपल्या कल्याणासाठी नाही तर त्यांच्यावर आपलं प्रभुत्व राहण्यासाठी इंग्लिश भाषा आणली. आणि इंग्लिश भाषा आणल्यानंतर ती आजही दुर्दैवाची गोष्ट आहे की अजूनही तितक्याशा प्रमाणात ही शिक्षण पद्धती आपल्याकडे बदललेली नाही. म्हणजे कारकुनगिरी जी म्हणतो ना आपण, हीच पुढे मोठ्या पद्धतीने चाललेली आहे. तर ही पद्धती भाषाशास्त्रज्ञ असे म्हणतात नागोकर कालोलकर की जिची शब्दसंख्या जास्त आहे ती भाषा जगातली श्रीमंत भाषा आहे. म्हणजे भाषाशास्त्राचा हा नेम आहे. आणि जिची भाषा म्हणजे संख्या कमी आहे, शब्दसंख्या कमी आहे, ती भाषा म्हणजेच कोणती असेल तर ती गरीब भाषा मानली जाते. जर इंग्रजीच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अवघे किती शब्द? 12,000 शब्दसंग्रह. किती? 12,000. मराठीचा मात्र तो 38 ते 42,000 शब्दसंग्रह आहे. मग मला सांगा तुम्ही गरीब कोण आणि श्रीमंती कोण? तुम्ही इथं टाळ्या वाजवल्याच पाहिजेत मराठीसाठी. म्हणजे मराठी भाषा ही सर्वात संपन्न असणारी, समृद्ध असणारी, अनेक अर्थ, अनेक भाव, अनेक अलंकार आपल्याला देणारी आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला भाषाप्रभुत्व असणं हे गरजेचं आहे. आज काळानुसार जरी काही असेल, आज इंग्लिश मिडियमच्या जरी शाळा वाढत असतील तरी त्या काळातही तुम्हाला सांगतो की प्रत्येक वर्गाला आता मराठी हा विषय शासनाने कंपल्सरी केलेला आहे. आलं का लक्षामध्ये? आणि म्हणून ही अभिजात जी मराठी आपली आहे, आता आपण पुन्हा मराठीकडे चाललेलो आहे. मला वाटतं जगातील गाजलेल्या विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, या विद्यापीठाने प्रथम वर्ष कला, वाणिज्य, त्याच्यानंतर आपले विज्ञान शाखा, या शाखामधून सुद्धा मराठी भाषेचा अभ्यासक्रम आता संगणक पद्धती किंवा तुमचं कोड लँग्वेज म्हणतात, कळफलक किंवा फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, वेबसाईट याच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम किंवा प्रसार माध्यम, आधुनिक काळामध्ये ज्या गोष्टीची आपल्याला गरज लागते, ज्याला भाषिक कौशल्य म्हणतो आपण, संभाषण कौशल्य म्हणतो, हा अभ्यासक्रम विद्यापीठाने आता सुरू केलेला आहे. ही सर्वांच्या दृष्टीने आपल्या आनंदाची गोष्ट आहे. आपण या मातीमध्ये जन्म घेतलेला आहे. आपल्या रगारगातही रंगत मराठी आहे, लक्षात ठेवा. आपल्या घरात राहते. आणि म्हणून म्हटलं जातं की शब्द मराठी
विचार मराठी, स्मृती मराठी, नवे नवे माझ्या रक्तात मराठी. आणि म्हणून आपल्याला सर्वांना काय आहे, मराठीची ओढ लागलेली आहे. लक्षात ठेवा, ही भाषा ही संपन्न आहे, समृद्ध आहे, श्रीमंत आहे. आपण पाहिलेलं आहे, ती आपली आई आहे. जरी संस्कृत भाषा किती श्रेष्ठ असेल तरी मी कधी गमतीनं सांगत असतो की संस्कृत भाषा ही आपली आजी आहे आणि मराठी ही आई आहे. आईमध्ये आणि आजीमध्ये फरक काही कळाला कोणाला सांगता येईल का पटकनी? आजी आणि आईमध्ये फरक काय असतो? आई तर कामाला जाते, सांभाळायला आजीच असते, आजोबा आजी असतात, आपल्याला सगळं माहिती, संस्कार तेच करतात. मग आई महत्त्वाची का आजी महत्त्वाची? तुम्ही म्हणता ना आजी महत्त्वाची, पण आईचा पेक्षा आजीचा एक प्रॉब्लेम असतो की आजीला दूध नसतं आणि आईला दूध असतं संस्काराचं. लक्षात, हा फरक आहे याच्यामध्ये. म्हणून मराठी ही आपली आई आहे, संस्कृत ही आजी आहे. संस्कृत नंतर प्राकृत, नंतर अपभ्रंश आणि नंतर आजी मराठी. लक्षात ठेवा, आपल्याला या मराठीचा झेंडा आटके पार नव्हे तर 7 समुद्राच्या देखील पलीकडे घेऊन जायचं आहे. आणि त्याचंच उदाहरण मागे आत्ताच काही वर्षापूर्वी 7 समुद्राच्या पलीकडे मराठीचा जय जयकार झाला, जयगान झालं आणि त्या ठिकाणी साहित्य संमेलन देखील झालं. पूर्वी मराठी ही टंकलेखनाला वापरता येत नव्हती लवकर, बरीच चांगली, किंवा मोबाईललाही लवकर वापरता येत नव्हती. पण आता कोड लँग्वेजमध्ये मराठी भाषा सर्व आपण काय करतो, मराठीच्या माध्यमातून फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल किंवा आणखी यूट्यूब काही असतील तर याच्या माध्यमातून सुद्धा आता मराठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तम वाढवायला लागलेलो आहे. कारण मराठा की तुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, समर्थांनी म्हटलेलं आहे. मराठीचा काय वर्ग घेताना की सर्व मराठी भाषेत जे बोलणारे आहेत ते सर्व यांनी हा महाराष्ट्र धर्म, हा भाषेचा धर्म आपण काय करायचा आहे, वाढायचा. भाष म्हणजे बोलणे, आणि तुमच्या बोलण्यातून तुमची संस्कृती व्यक्त होत असते, तुमच्या बोलण्यातून तुमचे शिष्टाचार व्यक्त होत असतात, तुमच्या बोलण्यातून तुमचा अभ्यास किती आहे, तुमची संस्कृती किती सुशिक्षित आहे किंवा अशिक्षित आहे हे त्यामधून कळत असतं, तुमचे विचार कळत असतात. लक्षात ठेवा, तुम्ही विद्वान आहात की कसे आहात, तुमचा अभ्यास कसा आहे हे तुमच्या भाषेमधून कळत असतं. आणि म्हणून व्यक्तिमत्व विकास घडवत असताना देखील भाषेची आपल्याला अतिशय गरज असते. आणि ज्यावेळी आपण संशोधन करतो त्यावेळी त्या संशोधनामध्ये प्रामुख्याने आपल्याला जर आपली मातृभाषेमधून आपण जर संशोधन केलं तर ते सर्वात अधिक चांगलं होतं आहे. आणि याच्याहीपेक्षा आज UPSC MPSCचे जे क्लास 1 क्लास 2च्या जे तुम्ही परीक्षा देतात त्याचं जर तुम्ही ज्यावेळी तुम्ही जर आलेख काढला तर मराठी भाषा असणारीच मुलं जास्त हे अधिकारी झालेले आहेत, हे सुद्धा आपल्या सगळ्यांना मान्य करावं लागेल. आणि हे मान्य करण्यात आलेलं आहे. म्हणजे मराठी किती गरजेची आहे. आपल्या आईच्या, आपल्या कुटुंबातून, आपल्याकडे, आपल्या संस्कारातून ती भाषा आपल्याकडे. जसे व्यक्तिमत्व विकासाच्या बाबतीत म्हणतात की तुमचं स्किल, तुम्ही गाडी शिकले, तुम्ही आणखी इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, तुम्ही काही युक्तिवाद करायला लागले, चांगलं, हे तुमचं स्किल आहे, गाडी चालवणं वगैरे, विमान चालवणं वगैरे. पण तुमचं जे दिसणं आहे हे दिसणं मात्र कुणावर असतं तर हे तुमच्या आईवडिलांच्या संस्कारावर, त्यांच्या गुणसूत्रावर, त्यांच्या संस्कारावर अवलंबून असतं. म्हणून यासाठी ज्याला म्हणतो आपण वंशातून पुढची पिढी जी निर्माण होत असते तसे आपले सर्व पूर्वज भारतीय आहेत. आणि म्हणून आपल्याही रक्तामध्ये मराठी असल्यामुळे जरी आपला विषय मराठी असेल किंवा नसेल तर मराठीबद्दल आपल्याला आपल्या मनात काय आहे, लाखो भाषा, शब्द हजार, पण माझ्या मराठीचा गोडवा सदाबहार, सदा खुश ठेवणारी, आनंदित ठेवणारी, गगनापर्यंत भरारी घेणारी कोण असेल तर ती फक्त काय आहे, मराठी भाषाच आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हटलंय, कशी व्याख्या केली बघा ना, साच आणि मवाळ. कशी भाषा आहे, सत्य, साच मवाळ, एकदम मितले. थोडक्यामध्ये साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे, हे अमृताचे कल्होळ आहेत. लक्षात ठेवा, हे साधे शब्द नाहीत. लक्षात असू द्या. आनंदाचे आवारू मांडू जगा, ज्ञानेश्वरांनी म्हटलं की मराठी भाषेतून संपूर्ण विश्व हे सुखी आणि संपन्न करायचं आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिही लोका, असं म्हटलेलं आहे. रिगो हा बोध माझी विश्व, संपूर्ण विश्वाला हा मराठीचा आनंद देण्यासाठी, मराठीचं जयगान करण्यासाठी आपण
जो 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज तथा विवा शिरवाडकर यांची जयंती किंवा जन्मदिन किंवा मराठी भाषेचा गौरव दिन आपण साजरा करत असतो. विद्यापीठांनी हाच हेतू आणि उद्देश मनामध्ये ठेवून शेवटी प्रत्येक महाविद्यालयामधून हा भाषा दिन साजरा व्हावा म्हणून त्या अर्थाने नोटीस पाठवलेली आहे. प्रत्येक महाविद्यालय लक्षात ठेवा. आणि म्हणून मराठी आपण तिचं जतन केलं पाहिजे, तिची वाढ केलेली पाहिजे, लक्षात ठेवा. बाकी कितीही प्रगतशील असतील, दिसायला चांगले असतील, असायला चांगले असतील, श्रीदेवी कितीही चांगली असली तरी आपली आई ही आपलीच आई असते शेवटी, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि म्हणून मराठी ही आपली आई आहे शेवटी. इंग्रजी ही सुद्धा आपली मावशी आहे. आणि मराठीच्या अनेक बोली आहेत. कोकणी असेल, विदर्भी असेल किंवा त्याच्यानंतर मागधी असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जे कर्नाटकी असेल, हे संपूर्ण भाषेतली लोक तुम्हाला माहिती आहे की पंढरपुरामध्ये तेलुगू असेल, कन्नड असेल, मल्याळम असेल, आपलं महाराष्ट्रीयन मराठी असेल, सर्व भाषा त्या ठिकाणी येऊन देवाचा उत्सव सर्व एका रंगामध्ये मिळून अवघा रंग एक झाला असं म्हणतो. त्या ठिकाणी तो रंग एक होतो. आणि म्हणून आपण सगळेजण भाषा या अर्थाने एका कुटुंबातले आहोत, एका रक्तातले आहोत, एका विचाराचे, एका ध्येयाने प्रेरित झालेलो आहोत. म्हणून हा मराठी भाषेचा उत्कर्ष आपला सर्वांना साधायचा आहे, तिचं संवर्धन करायचं आहे, तिला वाढवायचं आहे आणि तिच्यामधून मोठ्या प्रमाणात लिखाण झालं पाहिजे. जसं काळानुसार आपण वेशभूषा केशभूषामध्ये अपडेट होत चाललेलो आहोत, त्याच पद्धतीने आपल्याला भाषेच्या शब्दामध्ये सुद्धा आता नवीन नवीन भर घालता यायला पाहिजे. आपण लिखाण केलं पाहिजे आणि कुठंतरी मराठीसाठी कधीतरी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, कारण ती आपली आई आहे. म्हणून देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता देणाराचे हात घ्यावे, म्हणजे तोडून नाही घ्यायचे. आपण काय करायचे, आपल्यालाही तशीच देण्याची सवय लावायची. लक्षात ठेवा. मराठी भाषेमध्ये इतके बारकावे आहेत शब्दांची की तुमच्या सहज गोष्टीत लक्षात एक काना मात्र चुकला तरी मॅडम काय होते बघा तुम्ही. आता थोडं मी वेगळ्या अँगलनी मराठीसाठी वळतोय बघा. एक खेड्यातली मुलगी, तिचं शहरातील प्राध्यापकांशी विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर तिला त्यांनी छान शिकवलं, साहजिकच बरोबर आहे की नाही, कुठं पदवीधर केलं. त्यानंतर त्या उत्कृष्ट व्याख्यानं करायला लागल्या. त्यांचे व्याख्यानं खूप गावोगावी व्हायला लागले, लोक त्यांना बोलायला लागले, आमंत्रित करायला लागले. आणि मग त्या ठिकाणी एक दिवस मिस्टरही बसले होते व्याख्यानाला आणि मग त्यांनी लोकांना विचारलं की तुम्ही एवढे व्याख्यानं करता, एवढ्या चांगले बोलता, कशावरनं? तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, सांगू का खरं कशावरनं? तर याचं एक कारण आहे की हे सर्व माझ्यावर, लक्ष देऊन ऐकताय ना तुम्ही, कायद्याचे विद्यार्थी म्हणून बोलतोय जरा थोडं, हे सगळे माझ्यावर जे उपकार आहेत ते कुणाचे असतील तर हे माझ्या नवऱ्यांचे उपकार आहेत. अरे कुणाचे उपकार आहेत? काय पाहिजे होतं? माझ्या नवऱ्याचे, माझ्या पतीचे उपकार म्हणायला पाहिजे होतं. पण ती काय म्हटल्या, सर्व माझ्या नवऱ्यांचे उपकार येतं. शेजारी बसलेला म्हणला मी एक हाय बाबा आता इथून, बाकीचे कोणते आहेत अजून संकेत नंबर काय शोधावं लागतील. काठीच घेतो म्हटलं, बाहेर गेलो बघतो एका एकाकडे. कळालं ना? भाषेचा एक शब्द बाजूला घसरलं तर काय होऊ शकतं. म्हटले मंत्री महोदय विमानतळावर उतरले, मंत्री महोदय विमानतळावर उतरले आणि 500 सुवासिनी एकदम त्यांना आवडली. काय? मंत्री महोदय विमानतळावर उतरले, 500 सुवासिनीने एकदम त्यांना आवडले. दुसरा म्हणला चोरा झाला असेल ना पहिला, त्याचा चुकलं म्हटली, असं नाही, सुधारणा करा भाषेमध्ये. काय? मंत्री महोदय विमानतळावर उतरले आणि 500 सुवासिनीने एकदम त्यांना आवडले नाही, ओवाळले. काय केलं? ओवाळले. आलं का लक्षामध्ये? आपल्याला तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये किती गमती जमती होऊ शकतात. मॅडम एक मुलगा एका कॉलेजमध्ये गेलो, गॅलरीवर थांबलो तर तो त्या झेंडावंदनचा आपला चौथा असतो काम, त्याला चक्रा मारायला लागला सारखाच पळायचा. मी म्हटलं मॅडम काय हा विद्यार्थी काही पी टी उषाबरोबर स्पर्धेला चाललाय का रनिंगमध्ये वगैरे? हा का पळतो, एवढी प्रॅक्टिस का करतो? सगळे मुलं इकडे तिकडे गप्पा मारतात, कोणी कॅन्टीनला बसले तर हा या चौथाऱ्याला झेंडावंतांच्या खांबाला का चक्रा मारतो? त्यांनी सांगितलं सर हा मुलगा खूप आमच्या वर्गातला चांगला सिन्सिअर होतो. काय झालं? अहो म्हटले परवा एका मुलीने त्याचं प्रपोजल नाकारलं. परवा एका मुलीने त्याचं प्रपोजल नाकारलं, तेव्हापासून तो आता काय करायला लागलाय, तिला पकडण्यासाठी त्या खांबाभोवती चक्रा मारतो. तिथे काय त्या खांबाभोवती फिरते का?
एवढं पण वेडं होऊ नका. लक्षात ठेवा, मैत्री असू द्या, नदीकाठी जा, झाडाखाली बसा, गप्पा मारा, पण नाश्त्याला नाश्ता आणि जेवणाला जेवण समजा. प्रेम हा नाश्ता आहे आपला आणि शिक्षण हे जेवण आहे. लक्षात कळलं सगळं? याच्याही पेक्षा बघा कसे गमती जंगल. दोघं जण मॅडम झाडाखाली बसले आणि झाडाखाली बसल्यानंतर एकदमच म्हटले, तू मला का पसंत केलं? इकडून म्हणाले, तू का मला पसंत केलं? गप्पा दोघांच्या जोरात चालल्या. तो म्हटलं, हे बघ ना, कुणाचे केस कसे, कुणाचे केस, कुणाचे आईकट बॉबकट सगळी कटाकट आहे, तुझं कसे एकदम कमरापर्यंत केस आहेत, म्हणून पसंत केलं. खुश झाली एकदम मुलगी. पण तिने विचारलं, तुम्ही का पसंत केलं? हे झाल्यानंतर तो म्हणतो, मग तू का मला पसंत केलं? ती म्हणते, तुम्हाला पसंत करण्याचं कारण बाकीचे काही पाहिलं दातात कोलगेटच लावत नाहीत काही, आणि काही दात म्हणजे नांगरटीचे फाळ, एक पुढे एक मागं, आणि काही ताराचं कुंपणच घातलं, बाहेर जाऊन नाही दात म्हणून बांधतात ना तारा. आता तुझे दात म्हणजे किती, तुमचे दात एका सुंदर ओळीत आहे. पण ती म्हटली, तुम्हाला माहिती का तुम्ही फसले? तो म्हटलं, कसं काय फसलो? तुम्हाला काय वाटलं माझे हे ओरिजिनल केस आहेत का? तिने काढलं ते गंगोने ठेवलं त्याच्या हातावर टोप. ते खालीच बघायला लागलं, म्हणलं वाट लागली आपल्या तर सगळी. पण तोही हुशार होता, तुमच्यासारखा भोळा ना. तो म्हटलं, तुला काय वाटलं? तू फसली नाही का? तू माझे दात पाहून प्रेम केलंस ना. तुला काय वाटलं माझे ओरिजिनल दात आहेत काय? काढली कवळी, घे हातात, मला जा आता हडपसरला. काही वेळा मुलं मुली जमले की असेच गप्पा छप्पा मारतात. मुलं सांगतात, मॅडम तुला हे देईन मी, तुला ते देईन, सिनेमा अमकं तमकं, ड्रेस काय, कानातलं नाकातलं चप्पल बिप्पल सगळं देईन. ती म्हणजे अजून काय? तो निसर्गाकडे आला, त्याला वाटलं हे आवडत नाही का तिला. ती म्हणे सूर्य देईन, चंद्र देईन, तारे देईन. पृथ्वी हुशार होती, मुलगी हुशार होती. ती म्हटली, जर समजा मला तो सूर्य चंद्र तारे दिले तर पृथ्वी काय तुझ्या बापाच्या टकल्याभोवती फिरण का? ती म्हणजे मराठी भाषेमध्ये खदखदून हसण्यासाठी परदेशामध्ये आता हास्य विद्यापीठ निघालेले आहेत. लक्षात ठेवा. आणि म्हणून मराठी भाषेमधले जे विनोद आहेत किंवा याच्यामधल्या तुम्ही वात्रटिका सुद्धा किती छान होतात पहा ना. आपण म्हणतो, पहिल्या दिवशी राजे दरबारी, तुमच्या पाठी सगळ्याच्या, पण त्यांनी कसं केलं विडंबन पहा. पहिल्या दिवशी राजे दरबारी, आला वंशाला असा भिकारी, बाळ निघेल पुढे टकारी, जो बाळा रे जू. दुसऱ्या दिवशी आनंद मोठा, बाळाने केला ये चम्मन गोटा, त्याच्या शेंडीला बांधला सडका तंबाटा, बाळ पाळण्यातून करतय टाटा. चालायचे दिवसभर असंच नको. तर या ठिकाणी मला सांगायचं की मराठी भाषेच्या माध्यमातून जीवनाला विनोद हा देखील ऊर्जा पुरवतो. ओवी आहे, अभंग आहे, पोवाडा आहे, नाटक आहे, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, आत्मकथन आहे. म्हणजे फार शिव्यापासून ओव्यापर्यंत संपूर्ण भाषेतले भाव मराठीत आपल्याला जेवढ्या ताकदीने पेलता येतात ना, दुसऱ्या कोणत्याही भाषेत तेवढ्या ताकदीने आपल्याला त्या ठिकाणी पेलता येत नाहीत. लक्षात ठेवा. एकदा स्वामी विवेकानंद परदेशात गेल्यानंतर तिथं एक महिला, आपल्या ते थडगं असतं ना समाधी वगैरे, त्याला वारा घालत होती पदराने. स्वामींनी विचारलं, तुम्ही का वारा घालतात? तुम्ही एवढे एकनिष्ठ आहेत का? तेव्हा तिने सांगितलं, तुम्हाला काय वाटलं भारत आहे काय हातावर? अहो म्हटले, मरायच्या अगोदर त्यांनी वचन घेतलं की मी मेल्यानंतर, माझी समाधी थडगं बांधल्यानंतर ते सुकेपर्यंत, वाळेपर्यंत दुसरा मिस्टर बघायचा नाही, म्हणून मी लवकर वाळायसाठी प्रयत्न करते मी पादराने. पण भारताला संस्कृती आहे. लक्षात ठेवा. आलं का लक्षामध्ये? म्हणून आपल्याला भूक लागली की खाणं, याला प्रकृती असं म्हटलं जातं. आपल्याला भूक लागल्यानंतर आपण खात असताना त्यातलं दुसऱ्याला थोडंसं देणं, याला संस्कृती असं म्हटलं जातं. आणि आपण खाल्ल्यानंतरही, खाऊन आल्यानंतर पुन्हा कोणीतरी देतंय आपल्याला, फुकाटचं गावलं बापल्याक धावलं, तिथं जेवायला बसलं, हे विकृती याला म्हणतात. लक्षात. आणि आपल्यातलं दुसऱ्याला देणं ही संस्कृती, ही भारतीयांची आपली संस्कृती आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आणि म्हणून हे मराठीचं जागरण करत असताना, विवा सरवाडकरांचा हा जन्मदिन आपण साजरा करत असताना, ही जयंती साजरी करत असताना त्यांनी आपल्यावर अगणित उपकार केलेले आहेत की हे उपकार आपल्याकडून कधीही भेटणारे नाहीत. आणि म्हणून आपलाही या ठिकाणी वेळ झालेला आहे. तरीही आपण सर्वांनी या मराठीच्या विकासासाठी, हिच्या उत्कर्षासाठी, हिच्या संवर्धनासाठी, हिच्या वाढीसाठी आपण सर्वांनी
कटिबद्ध राहायचं आहे आणि मराठीचं जयगान आपल्याला घडवून आणायचं आहे. हा मराठीचा जयघोषाचा मंत्र आपल्याला 7 समुद्राच्या पलीकडे न्यायचा आहे. संपूर्ण हे विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, संपूर्ण विश्वाला हा मंत्र आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. एक देव एक देश एक भाषा, एक जाती एक जीव, एक आशा एक भाषा, असं आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आणि म्हणून तिच्यासाठी आपण किमान मराठीच्या या दिवशी निदान एक पोस्ट तरी मराठीमधून टाकायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, या माध्यमातून आपण तिचा प्रचार प्रसार केला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का व्हॉइस टायपिंग आलेलं आहे, अगदी सोपं झालेलं आहे. त्यामुळे पूर्वीसारखं अवघड राहिलेलं नाही. तेव्हा आपलं जे आहे स्वत्व ते आपण जपलं पाहिजे. माझं जे आहे ते मी त्याचं जतन केलं पाहिजे. याचे करीनच जतन धरीण याचा अनुभव म्हणजे अभिमान, याचा अभिमान मी धरणार आहे. म्हणून युगपुरुष असतील, संत पुरुष असतील, समाजसुधारक असतील, कवी असतील, लेखक असतील, नाटककार असतील, कथाकार असतील, कादंबरीकार असतील, ज्यांनी मराठीसाठी योगदान दिलेलं असेल, खरंच आज सगळ्यांच्या कार्यालाच आपण या ठिकाणी तात्यासाहेब तथा कुसुमाग्रज शिरवाडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून आज त्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरी करून तिचा वाढ वृद्धी करण्यासाठी जशी आपण प्रतिज्ञा करतो त्याच पद्धतीची सुद्धा प्रतिज्ञा मी मराठीची भरणपोषण करीन, तिची वाढ करीन, तिचं संवर्धन करीन, तिचं जतन करीन, तिच्या वाढीसाठी सदैवाने प्रयत्न करत राहीन. एवढीच या ठिकाणी या निमित्त आपण आशा व्यक्त करू. आज या ठिकाणी वेळात वेळ काढून मॅडमही या ठिकाणी कार्यक्रमाला थांबलेले आहेत. त्यांनाही पुढे काम आहे. आणि विशेष करून ज्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये काही वर्ष सेवा पुरवण्याचं काम केलं, त्या ठिकाणी म्हणजे स्वतः अध्यापनाचं काम केलं आणि हे सर्व अध्यापनाचं काम करत असताना देखील आज या ठिकाणी ते आले आणि सावित्रीबाई विद्यापीठाचा हा विवा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त आज आपण या ठिकाणी हा सर्व आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण हा उत्सव, हा सोहळा, हा मराठी भाषेचा गौरव दिन साजरा करत आहोत. पुन्हा एकदा मी त्यांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी आपण टाळ्या वाजवायच्या अगोदरच मी थांबतो. मला या ठिकाणी आपण बोलवलं. मी आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.